मी म्हटलं अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन, आणि माझी गाडी तिथंच गाळात गुंतली. सरांना खराटे सरांना समजलं की महाराज काही बोलत. सरांनी माझा हात धरला, तुमची जागा तिकडे आहे. मी शेवटी बसून घेतला. 6वीला गेलो. सरांनी परत एक ट्राय करून तो म्हटले, मला निवृत्ती तुला भाषण करावं लागेल. 5वी ते 7वी एक गट होता लहान, आणि 8वी ते 10वी दुसरा गट होता. स्पर्धा होत्या. 5वी ते 7वी मध्ये ना 4 स्पर्धक होते. नंबर 3 काढले होते. माझं भाषण एवढं खराब झालं होतं, त्या 3 मध्ये माझा नंबरच लागला. सांगायला अजून लाज वाटते. 3री मुलगी आली होती. मी हातात झालो नाही. 7वीला सरांनी राष्ट्र सेवा दल साने गुरुजींचं त्याच्या स्पर्धा होत्या संगमनेरला तालुक्याच्या ठिकाणी. मला सांगितलं निवृत्ती एक ट्राय और करेंगे. 20 प्रयोग माझ्यावर करायचे सर. नाही जमलं तरी हाय ना, याला काही लाज वाटत नाही. हा लाजत नाही. काही मुलं लाजरे असतात. काय लाजले का ते दादा पण शाळेत येत नाही, काही नाही. मी पण काही ना बोललं तरी कान पाड्या. आपण म्हणतो ना पाहुणे लाजू नका बरं का जेवताना. लाजू नका म्हणजे बिनलाजा, बरोबर. पण आपण म्हणतो पाहुणे बिनलाजे व्हा, चालेल का. मग मी लाजत नव्हतो. सरांनी मला ओळखून घेतलं की लाजत नाही. सरांनी 3रा 20 प्रयोग माझ्यावर केला, आणि मी संगमनेरच्या तालुक्याच्या ठिकाणी गेलो, आणि ते श्रोते संख्या जास्त होती. मी तिथं परत गांगारलो. माझी गाडी मी बळ ओढत निम्म्यापर्यंत आणली, आणि माझ्या गाडीचं डिझेलच संपलं. माझ्या बरोबर स्पर्धेला आलेली मुलं त्यांनी सरांना अगोदरच सांगून दिलं बाहेर जाऊन, सर हे बसलं आपलं. 20 किलोमीटरचं अंतर होतं मामाचं गाव आणि संगमनेर तालुका. जाताना मला माझी मुलं मित्र टोचून बोलत होते. शाळेत खोडकर बोलत ना, एखादा महिना तो विषय पुरला. ज्याला माहित नव्हतं त्याला सांगितलं पोरांनी, याची अशी त्यांची झाली नाही. 8वीला गेलो. सरांनी मला म्हणायचं सोडून दिलं. 8वीला मीच म्हणलं सर मला भाषण करायचं. सरांनी माझी उमेद पाहिली, चिकाटी पाहिली, महत्वाकांक्षा पाहिली. मी विनायक दामोदर सावरकरांवर भाषण केलं होतं. मला अजूनही तो दिवस आठवतो. नेमजशी मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. नेमजशी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि त्याच मी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. सांगायचं तात्पर्य असं आहे, माणूस हा काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. तुम्ही मातीचे गोळे आहात. तुम्हाला हे सर प्राध्यापक वृंद तुम्हाला चांगलं शिकवायचा प्रयत्न करणार आहे. त्यातून तुम्हाला चांगलं घ्यायचंय. जे चांगलं आहे ते घेत चला, आणि आपलं आयुष्य, आपलं जीवनमान एक एक पाऊल उडी नका मारू. किती मोठे ना म्हणा, एक एक पाऊल उडी मारायची नाही. एक एक पाऊल जर चाललं तर माणूस पुढं पण प्रगतीच्या दिशेनं यशावर गेला तर संत गतीने तो बसतो. नाहीतर अचानक चढलेले अचानक पडतात. त्याच्यामुळे अचानक पण चढू नका.